परी झाली डान्स प्रॅक्टिस? नाही अजून एक सांग. परी किती वाजले तू बघितलं का? बघ ना जरा. 11:30. अनु तू 11:30 करतेस? चल अजून सांगा पुढे. नीट कर नीट कर. नीट कर त्याला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे परी अँड ममा. परी अँड ममामध्ये मी दीक्षा तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सर्व मजेत असाल, आनंदी असाल अशी मला आशा आहे. तुम्ही बघताय ना घरी काय सगळा गोंधळ चालू आहे. घरी आहे लग्न आणि यांचं बघा काहीतरी वेगळंच सुरू असतं. यांचं रात्री 11:30 वाजता डान्स सुरू आहे बघा. हाय गाईज, तुम्ही बघू शकता रात्रीचे 11:30 वाजता आमच्याकडे. आय एम सो स्कॅर्ड, सो मच स्कॅर्ड. बघा तुम्ही. आणि गेस्ट आलेत आमच्याकडे, गेस्ट झोपले आहेत तिकडे बघू शकता तुम्ही. माझी मम्मी झोपलेली आहे आणि यांची बघा रात्री 11:30 वाजता प्रॅक्टिस सुरू आहे. ये होती है शादी वाला घर, इसे कहते हैं वेडिंग वाली घर. शादी के घर में ये सब शुरू रहता है जबकि आप देख रहे हैं देखो 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 मस्ती, देखो मस्ती देखो. रात के 11:30 बजे ये मस्ती शुरू है इन लोगों की. तो मैं क्या बोलूं, क्या ही बोलूं, मैं क्या ही बोलूं आपको. ये होता है शादी वाला घर. पहिल्यापासून शेवटपर्यंत दोन्ही सॉन्ग. मैं चली हूँ सोने, देखती हूँ आगे का आगे देखते हैं. मुझे सोना नहीं है. आप देख सकते हो मेरा यहाँ पे ये सब सामान मैंने ला के रखा हुआ है. अभी वैक्सिंग, फेशियल एंड ऑल ये सब शुरू है. आप देख सकते हैं मैं अकेली ऐसी हूँ जो ब्राइड की सिस्टर है. अकेली ऐसी है जिसके पीछे पूरा काम और ओनली काम रहेगा. मुझे कुछ भी करने के लिए वक्त नहीं है. ना ही मैंने फेशियल किया है, ना ही मैंने वैक्स किया है. आप थ्रेडिंग मैंने देख सकते हो, मेरी थ्रेडिंग कुछ भी नहीं कर सकती हूँ मैं. सिर्फ इन लोगों की वजह से. एक ये है जो ब्राइड, इसके लिए मुझे सब करना पड़ रहा है, इसके सब काम मुझे करने पड़ रहे हैं. और ये सिर्फ डांस की प्रैक्टिस में लगी हुई है. और ये एक है मेरी लड़की जिसके पीछे मुझे सब कुछ करना पड़ता है. इसका सब कुछ करना पड़ता है मुझे, सब कुछ नहीं कर सकती. तो चलो मेरा फेशियल रह गया है, मैं उससे कंटिन्यू कर लेती हूँ. देन आपसे मिळते. उद्या आहे आमच्याकडे मेहंदीचा प्रोग्राम. सो या आमच्या घरी मेहंदीच्या प्रोग्रामला या. आणि आम्ही किती मस्त डेकोरेशन करतो आणि किती छान आम्ही सेलिब्रेशन करतो हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. नाही, हिला स्कूलला जावं लागणार कारण प्रोग्राम तर संध्याकाळी आहे. त्याच्यामुळे ही स्कूलला जाणार. स्कूलमध्ये हिची ॲन्युअल फंक्शन आहे. हिचा ॲन्युअल फंक्शनचा डान्स आहे आणि हिचा डान्सचं नेम काय, फुलो का तारो का सबका कहना है. सो मी ॲन्युअल फंक्शनच्या दिवशी सुद्धा तुम्हाला हिच्या स्कूलमध्ये घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला हिचा डान्स दाखवणार आहे. मी तुम्हाला डान्स करू नको नको नको. खूप रात्र झाली बाबू, खूप रात्र झाली ना बाबू. गाणं दुसरं सुरू आहे, ॲक्शन अलग सुरू आहे. तो चलो बाय, कुछ नहीं कर सकते. तेव्हा मंडळी उद्या आहे आमच्याकडे मेहंदीचा प्रोग्राम. तर तुम्हीही या आमच्या घरच्या मेहंदीच्या प्रोग्रामला. प्रोग्राम फार काही मोठा नाही आहे पण छोटासाच आहे, पण छान असणार आहे. सो तो प्रोग्रामही मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि रात्रीचे 2 वाजत आलेले आणि मम्मीचं फेशियल तर करून झालं. मग आता काय, आता करायचं होतं माझ्या बहिणीचं वॅक्स. सगळं काही घरीच. जेव्हा कुणाला पार्लरवाली घरीच मिळते ना, मग तर काय सोने पे सुहागा. पार्लरला जायचं कामच नाही ना, खर्चही वाचतो. आणि बहीणच असल्यानंतर मग तर काय बघायलाच नको. दीदी सगळं तू करून दे, मी कुठेही जाणार नाही असं माझ्या बहिणीने आधीच मला सांगितलं होतं.
मग काय, रात्री 2 वाजता कॉफीचा आनंद घेत घेत आम्ही हे सगळं काम संपवलं. 2 वाजल्यानंतर असं वाटत होतं की आता कायच झोपायचं आहे. आता काय 3, 4, 5, मग 5 वाजता तर परत उठायचं आहे आणि परत लागायचं आहे कामाला. 1 तासासाठी आणि 2 तासासाठी कायच झोपायचं. म्हणून मग असा विचार केला की झोपायचंच नाही. आणि मग परत आम्ही थोडंसं सामान वगैरे जे काही आम्हाला बॅग पॅकिंग वगैरे करायची होती ती आम्ही रात्री 2 वाजताच काढून घेतली. आणि फारच मजा आली. रात्री 2 वाजता असं मिळून काम करायला किती छान वाटतं. जेव्हा रात्री 2 वाजता अशी फार मस्त अशी झोपही येत नाही, कॉफीचा मगही मिळतो आणि ही सगळी पॅकिंगही जेव्हा चालू असते त्यावेळी असं वाटतं खरंच घरी ना लग्न कार्य आहे. आणि ही सगळी गडबड आणि ही सगळं एन्जॉय जे करायचं असतं ना, यात इतकी मज्जा येते ना, खूप जास्त. तुमच्याही घरी जेव्हा लग्न कार्य झालं असेल तेव्हा तुम्हालाही इतकीच मजा आली असेल ना. माझ्या लग्नाच्या वेळी मला असं फार काही एन्जॉयच करता आलं नाही, पण माझ्या बहिणीच्या लग्नांमध्ये मी माझी सगळी हौस पूर्ण करून घेतली. उद्या तर मला फारच काम असणार आहे. आता लग्नाला राहिली आहेत फक्त 2 दिवस आणि 2 दिवसात काय काय तयारी करायची आणि काय काय नको असं झालंय. अजून माझी शॉपिंगही राहिली आहे. मी अजूनपर्यंत माझ्या लग्नाची शॉपिंग तर केलीच नाही. तेव्हा चला उद्या जाऊयात तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला मिळणार आहेत असेच नवनवीन आणि खूप छान छान व्हिडिओ. तेव्हा स्टे ट्यून, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. स्वस्त रहा, मस्त रहा आणि माझे व्हिडिओज बघत रहा.